Hello. Good morning all. ऐकू येते? Yes, sir. Yes, sir. Okay. आज थोडासा त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. एखादा चांगला. So we will see one problem which contains all that circles and all the parts. मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना आता थोडीशी आयडिया आली असेल ऑर्थोग्राफिक्सची. Okay, is this okay? I have selected this problem today. Is this diagram visible to all? Hello? तुमचा आवाज खूप कमी येतोय. Yes, sir. हा ओके. डायमेन्शन सगळ्यांना दिसतात का बघायचे, कारण डायमेन्शन खूप महत्वाचे आहे. डायमेन्शन व्यवस्थित दिसत असतील तरच आपण ड्रॉ करू शकतो फिगर. सगळे डायमेन्शन दिसतात का बघा सर्वांना? Yes, sir. Okay. Then we will proceed now. So this is our today's problem. If you see here, this problem is looking like complicated. Okay, म्हणजे थोडासा कॉम्प्लिकेटेड दिसतो कारण याच्यामध्ये जास्त पार्ट्स आहेत. But we have to follow the same process here. Okay. So where will be the front view? In first quadrant, second quadrant? Second quadrant. Yeah, in second quadrant, because they given arrow in x direction. Where arrow is given, it means that we have to draw front view from this direction. That x direction is mentioned here. Okay. I think all dimensions are visible. ठीक आहे, बघूया एकदा. बघतो मी पहिल्यांदा सगळे दिसतात का डायमेन्शन. ओके, ठीक आहे. So our first task is to, what is the first start? To find the total length, total height and the total width. So total TL लिहितो मी. आता सगळ्यांना कळतं शॉर्ट फॉर्म काय आहे ते. टोटल लेंथ किती आहे याची? 145 मिलीमीटर इथं दिसते बघा. दिस इज 145 millimeter. Then total height. How much is the total height? Now this is important task. Not that much important, but you have to do addition of that height dimensions. So if I see, that is 20. 120 येते ना. म्हणजे बघा हे 20 प्लस 15 प्लस हे 30 प्लस 15 प्लस 40 120 येते ना. 120 मिलीमीटर. चुकवू नका बरं का, माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही. टोटल विड्थ, how much is the total width? किती आहे टोटल विड्थ? 68. No. No. 90. It is correct. 90 ज्यांनी सांगितलेलं आहे ते करेक्ट आहे. आता कसं आहे ते पण सांगतो मी, बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं.
हे आहे 50, बरोबर आहे. आणि याची रेडियस दिलेली आहे 20, म्हणजे या सेंटर पासून इकडं आहे 20 आणि इकडं पण आहे 20, बरोबर आहे. हे 20 प्लस 20 40 प्लस हे 50 किती आलं? 90 मिलीमीटर. आलं लक्षात सगळ्यांच्या? Yes, sir. Okay. Now we start actually drawing. You also start along with me. तुम्ही पण माझ्या बरोबर ड्रॉ करायला चालू करा, कारण परत वेळ पुरणार नाही. सेकंड लेक्चर चालू होईल आणि राहून जाईल परत तुमचं ड्रॉ करायचं. आणि बऱ्याच वेळेला आपलं कसं असतं, एकदा राहिलं की राहिलं, परत ते कधीच काढायचं नाही. So this is XY. XY लाईन तुम्ही काढायला चालू करा माझ्या बरोबर आता. XY लाईन. This is X1 XY line, then this one will be X1 Y1. Okay, so in front view we have two dimensions, that is the length and height. So we will make box with length 145 millimeter and height 120 millimeter. Okay, so it is in second quadrant. This is suppose 145 and this one is 120. मी सगळं प्रोपोर्शन मध्ये घेतोय, तुमच्याकडे मात्र ऍक्च्युअल डायमेन्शन्स आहेत. Okay, so this is the box which is having length 145 millimeter and height as a 120. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ही बेस प्लेट आहे, त्याच्यावरती ही एक सी टाइप ब्रॅकेट आहे, याच्यावरती, आणि याच्यावरती एक सपोर्टिंग आहे, बुश म्हणतो आपण, बुश टाइप. ओके, तुम्ही काही शब्द ह्यातले ऐकले असतील, बुश, वॉशर, नट, बोल्ट वगैरे वगैरे जे असतात ते, पिन, ओके, क्वार्टर पिन, असे बरेचसे पार्ट्स असतात जे मेकॅनिकल मध्ये मॅन्युफॅक्चर केले जातात, किंवा बेरिंग्स आहेत वेगवेगळ्या. ओके, तर ह्या सगळ्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात. ओके, तर त्याच्यापैकी एक हा छोटासा कॉम्पोनंट दिलेला असतो, तर त्या कॉम्पोनंटचं ड्रॉइंग आपल्याला काढायचं आहे. हे का असं काढायचं आपल्याला ड्रॉइंग 2 डायमेन्शन मध्ये, तर ते मी पाठीमागं पण सांगितलं की जिथं मॅन्युफॅक्चर होतं हे, ओके, तर त्या ठिकाणी हे ड्रॉइंग आपण पाठवणार आहे आणि ते ड्रॉइंग तिथला जो असणारा इंजिनियर आहे तो ते रीड करेल, वाचेल. ओके, आणि त्याच्यानुसार अशा प्रकारचा सेम टू सेम विथ डायमेन्शन आपल्याला त्याचा एक प्रोडक्ट बनवून देईल. म्हणजे जेवढे आपली रिक्वायरमेंट असेल तसे 1000, 2000, 50,000, लाख अशी रिक्वायरमेंट असते. ओके, तर इथं आपल्याला बघायचं डायमेन्शन. पहिली जी बेस प्लेट आहे ही आहे, हाईट आहे त्याची 20 आणि 145 त्याची लेंथ आहे. तर मी स्टेप बाय स्टेप काढत जातो, सिंपल एकदम. 145 म्हटल्यानंतर मला ऑलरेडी इथं मिळते. This is 145. Then 20 millimeter above this. Then again
I'm going to complete that base plate. Okay, so this one is the base plate. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा सी ब्रॅकेट काढतो मी. आता हा सी ब्रॅकेट जर काढायचा असेल तर इथून 65 मिलीमीटरचा डिस्टन्स दिलेला आहे. त्याच्यावरती आता हे जे डिस्टन्स आहे हे दिसणार नाही मला, याच्यावरती ही सलग येणार, कारण हे जे डिस्टन्स आहे इथं ओपन जे थोडस स्लॉट आहे तिथं तो टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय. म्हणून इथून या बाजूने 65 मिलीमीटर सोडून मी हे ड्रॉ करतो. आता त्याची हाईट किती आहे, 60 आहे वरती, आणि त्याच्यावरती परत 40 आहे. इथून 65 म्हणजे ठीक आहे इथपर्यंत असेल. up to that. This is 60. And then आता हे पूर्ण शेवटपर्यंत आहे इथं. माझ्याकडे लेंथ आणि हाईटचं मेजरमेंट नसल्यामुळे थोडीशी फक्त प्रपोर्शन मध्ये मी डायग्राम काढतोय. तुम्ही ती थोडीशी मेजर करून काढा. त्याच्यानंतर इट इज 15, परत 15 इन डाऊनवर्ड डिरेक्शन. त्याच्यानंतर परत पाठीमागं किती असेल आता, 20 मिलीमीटर इथं सोडायचं डिस्टन्स. इथून 20 मिलीमीटर डिस्टन्स सोडायचं आणि तिथपर्यंत घ्यायचे. So 20 millimeter is like this. Then in downward direction खालून 15 सोडायचं डिस्टन्स आणि परत इथपर्यंत. ओके, सो दिस इज अ सी टाइप ब्रॅकेट. तुमच्याकडे कसं दिसतंय बघा हे. त्याच्यानंतर त्याच्यावरचं जर काढायचं असेल मला, तर आता मला ह्या सेंटर लाईन काढाव्या लागतील. कोणत्या सेंटर लाईन, या सर्कल मधून पास होणाऱ्या सेंटर लाईन अगोदर मला घ्यावे लागतील. ओके, तरच मी त्याच्या भोवती असणार सर्कल जिथं आहे त्या ठिकाणी सेंटर लाईन घ्यायच्या अगोदर, म्हणजे आपल्याला डिस्टन्स घेण्यासाठी सोपं जातं. ओके, सो सेंटर लाईन कितीवर आहे, सेंटर लाईन या खालचा जो डायमीटर आहे तो आहे 68. 68 डिवायडेड बाय 2 किती येत आहे, 34. म्हणजे इकडून इकडे 34 घेऊन मला ही व्हर्टिकल लाईन घ्यावी लागेल. बरोबर आहे, कारण हे डिस्टन्स 34 असणार आहे. हे डिस्टन्स 34 आहे, म्हणजे हे पण इकडे 34 आहे. एम आय राईट, समजतंय? कारण 34 ही रेडियस असणार आहे त्याची आता. सो इट इज 34. दिस विल बी द सेंटर लाईन. This will be the center line, which is 34 distance from this side, 34 millimeter. याला सेंटर लाईन करतो मी. Okay, so this one is the center line. आता इथं ड्रॉ करताना जो बाहेरचा असा त्रिकोणी जो सर्कल आहे हा असा त्रिकोणी दिसणार. मग त्यासाठी टोटल बाहेरचा जो आहे त्याचा डायमीटर माहित पाहिजे आपल्याला. त्याचा डायमीटर किती आहे, आता त्याची रेडियस 20 दिलेली आहे बघा इथं. म्हणजे टोटल डायमीटर किती आहे, 40. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20 इकडं आणि 20 इकडं असा हा बाहेरचा सर्कल दिसणार आहे आपल्याला.
सो दिस इज 40. हे कुठली लाईन आली कळेल तुम्हाला? इकडून बघितल्यानंतर हा जो बाहेरचा आउटसाइड सर्कल आहे, हा सर्कल, ही जी सर्क्युलर लाईन आहे ही आपल्याला स्ट्रेट दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि याची ही जी डायमीटर आहे, या सर्कलचा जो डायमीटर आहे तो 40 मिलीमीटर आहे. का? तर त्याची रेडियस 20 दिलेला आहे. मग आता हे मी डायरेक्टली इकडे कनेक्ट करू शकतो. आता similarly towards this side also. ओके, हा आउटसाइड पोर्शन काढला. आता राहिली ही रिप. ही रिप पण मी कनेक्ट करतो या कॉर्नर पॉइंट पासून या कॉर्नर पॉइंट पर्यंत ती कव्हर करायची आहे. ओके, ही आउटलाईन सगळी काढली. आता राहिले इनव्हिजिबल पोर्शन्स जे आपल्याला डॉटेड लाईन्सने दाखवावे लागणार आहे. आता हा जो आतमध्ये सर्कल आहे, सर्क्युलर होल, म्हणजे इथलं मटेरियल रिमूव्ह केलेलं आहे, याचा फक्त डायमीटर दिलेला आहे, त्याची डेप्थ दिलेली नाही. याचा अर्थ काय घ्यायचा आपण? ते जे होल आहे ते थ्रू आउट आहे, म्हणजे शेवटपर्यंत हे होल आहे असं. ओके, शेवटपर्यंत हे होल आहे. तर त्याचा डायमीटर 24 आहे, म्हणजे रेडियस किती आहे मग? 12 मिलीमीटर. सो we will take pink color now. To draw dotted lines. 12 millimeter towards this side. And आता इथं बघा, इथं मुलं चुकतात कुठं ते पण सांगतो मला. ही मुलं थ्रू आउट काढतात इथं मध्ये पण. आता या ठिकाणी मध्ये स्पेस आहे, बरोबर आहे का? याच्यामध्ये हा जो स्पेस आहे, जिथं मटेरियलच नाही तिथे डॉटेड लाईन कशी येईल? तर त्याची पण थोडीशी काळजी घ्यायची सगळ्यांनी. जिथं मटेरियल नाही तिथं पण डॉटेड लाईन काढतात, म्हणजे ही थ्रू आउट काढतात अशी खालीपर्यंत, इथं मध्ये पण काढतात. तर असं नाही करायचं आपल्याला. ओके, ही डॉटेड काढायचं. ह्या चॅप्टरवरती मी थोडेसे जास्त प्रॉब्लेम घेतलेत, कारण 1-2 प्रॉब्लेम घेऊन पण बऱ्याच ठिकाणी थांबलेले आहेत फक्त प्रोसेस सांगून. कारण का तर याच्यावरती MCQs विचारले जाणार आहेत असं सगळ्यांचं मत आहे. परंतु हा जो चॅप्टर आहे हा पुढे जाऊन विद्यार्थ्यांना गरजेचा आहे. तुम्ही असंच पुढे गेला तर तुम्हाला जर ह्यात काही येत नसेल तर तुम्ही म्हणाल आम्हाला शिकवलं नाही, किंवा तुमचं विनाकारण हे होईल. त्यासाठी आपण ह्याच्यावरती थोडेसे जास्त प्रॉब्लेम घेतोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून कुठला पार्ट राहिला याच्यामध्ये? स्मॉल सर्कल. स्मॉल सर्कल्स, जे इथं बेस प्लेटला आहे. ओके, आता इकडून बघितल्यानंतर हे दोन्ही सर्कल एकावरती एक येतील दोन्हीच्या लाईन. ठीक आहे. मग हे सर्कल आहेत म्हणजे याची पहिल्यांदा आपण काय काढायची? सेंटर लाईन काढायची. सेंटर लाईन किती वरती काढायची? याची रेडियस 20 दिलेली आहे, म्हणजे इकडून याचं डिस्टन्स किती असेल? आता हे 20 असेल, बरोबर आहे. म्हणून इथं आता हे 20 मिलीमीटर वरती इकडून 20, म्हणजे इथं. सर रेडियस 20 आहे ना? हा, मग रेडियस 20 आहे. इथून हे डिस्टन्स 20 आहे ना. सेंटर लाईन काढायची मला पहिल्यांदा. ही सेंटर लाईन 20 वरूनच येईल याची. ही जी रेडियस 20 आहे ती आउटसाइड कर्वची आहे, बरोबर आहे. मग आउटसाइड कर्व साठी हा सेंटर कन्सिडर करून हा 20चा कर्व काढलेला आहे असा.
म्हणजे इथून हे डिस्टन्स 20 आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती असणार मग 20 असणार आहे. म्हणून पहिल्यांदा सेंटर लाईन काढायची अगोदर 20 वरती. इथून 20 डिस्टन्स घेतो मी. ही सेंटर लाईन आहे, तर याला लगेच सेंटर लाईन करून घेतो. ओके, सो दिस वन बी द सेंटर लाईन. आणि याच्या साईडला आता डॉटेड लाईन 18 आहे, म्हणजे या बाजूला 9 मिलीमीटर, लेफ्ट साईडला 9 मिलीमीटर आणि राईट साईडला 9 मिलीमीटर सेंटर लाईनच्या. ओके, याला डॉटेड करा कारण हे दिसत नाही. ओके, so this one may be the front view. I think all part is over. सगळे पार्ट याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत फ्रंट व्ह्यू मधले. का कोणता राहिला असेल तर बघा, सांगा मला. झालेत सगळे? मग Yes, आपण sir. आता टॉप व्ह्यू कडे मूव्ह होऊ. सगळ्यांनी काढा बरं का बरोबर माझ्या, नाही तर परत वेळ पुरणार नाही. आणि परत तुम्ही स्वतः नंतर काढू म्हणाल तर तसं होत नसतं ते. आता जी प्रॅक्टिस होईल ती परत होत नाही. आज परत एकदा तुम्हाला फोन कॉल करतील बघा, कॉलेज फीस साठी. ज्यांची पेंडिंग आहे त्यांना 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. अजून कोणाची किती आहे ह्याची रिवाइज्ड शीट ऑफिस मधून आलेली आहे. तुमची फी जर अशीच राहत गेली तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात. प्रत्येक कॉर्नर पॉइंट जेवढे आहेत त्याच्यामधून मी प्रोजेक्शन लाईन्स घेतो, जेणेकरून मला टॉप व्ह्यू काढणं सोपं जाईल. दिस वन इज द सेंटर लाईन. These are the projection lines. Now total width 90 मिलीमीटर. मग इथं एक 10 ते 15 मिलीमीटर डिस्टन्स वरती XY पासून मी एक लाईन ड्रॉ करतो, म्हणजे इथं बॉक्स क्रिएट होईल ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर 90 मिलीमीटर वरती इथं. ओके, आता याची मी सेंटर लाईन काढून घेतो. 90 मिलीमीटर म्हणजे इथं 45 मिलीमीटर वरती येईल, जी सेंटर लाईन मला खूप मदत करेल.
सेंटर लाईन ही ॲक्युरेट सेंटरला यायला हवी. ओके. ही सेंटर लाईन ड्रॉ केली मी. आता पहिल्यांदा आउटलाईन काढून घेतो. याच्या बाहेरून बघितलं तर ही ब्रॅकेट जशीच्या तशी दिसणार आहे. फक्त या ठिकाणी जो कर्व आहे 20 मिलीमीटरचा, तसाच कर्व सगळ्या बाजूंनी दिसणार आहे. ओके. मग याचे सेंटर लाईन फिक्स करून घ्यावे लागतील आपल्याला. याचे पण सेंटर लाईन ड्रॉ करतो मी. एक तर इथं ऑलरेडी वरून मिळते मला इथपर्यंत. या स्मॉल सर्कल साठी मी सेंटर लाईन काढा. स्मॉल सर्कल आणि बाहेरचा कर्व. त्याच्यानंतर आता अगोदर सर्कल काढतो मी बाहेरचा, कारण माझ्याकडे ओके. इथे पण काढतो तसाच. आणि परत मला इरेज करावे लागणार आहेत आतले पोर्शन. फक्त जो कर्व पोर्शन आहे तेवढाच ठेवायला लागेल. सिमिलरली इथंही. ओके. नाव सेंटर लाईन. त्यांच्या सेंटर लाईन मी ड्रॉ करतो. दिस वन इज व्हर्टिकल सेंटर लाईन. असं राहत आहे. लाईन सिलेक्ट केली नाही. ठीक आहे. ओके. So this one is the center line, horizontal center line, and this one is the vertical center line. Then this one is here, vertical, horizontal. Here it is horizontal, here it is horizontal. आता काय करतो, बाकीच्या मी इरेज करतो. हा सर्कल बाकीचा त्याला टँजेंट येईल अशा प्रकारेच फक्त मी इथे ठेवतो. तुम्ही फक्त हे कॉर्नरच काढायचे आहेत. सगळे सर्कल काढायची तुम्हाला गरज पडणार नाही. Then here okay. Now connect this.
Okay, then draw all others as a center line. These all are the center lines. नाउ सी टाइप ब्रॅकेट, याच्यावरती आता सी टाइप ब्रॅकेट आपल्याला काढायचं आहे. पण सी टाइप ब्रॅकेट काढण्यासाठी परत या बाजूला हे हाफ सर्कल आहे आणि हे जे हाफ सर्कल आहे याची रेडियस आहे 34 मिलीमीटर. ओके, मग या ठिकाणी 34 मिलीमीटर या सेंटर लाईन पासून जर पुढे कन्सिडर केले, इथे एक सेंटर लाईन आहे, ही पहा, याची सेंटर लाईन बरोबर आहे, ही सेंटर लाईन इथं आलेली आहे. याच्यापासून जर 34 काढलं तर ते कुठे येते बघू आपण. इथं पण हाफ सर्कलच आहे. So if we consider this as a 34, ओके, याच्यासाठी अजून एक ही लाईन घ्यायला पाहिजे आपण, याच्यापासून बरोबर खाली. ठीक आहे, काय अडचण नाही. ओके, आणि याला टँजेंट. आता कुठपर्यंत? वरून बघितल्यानंतर आपल्याला इथपर्यंत, तिथून टुवर्ड्स दिस साइड, त्याच्यानंतर इकडून टँजेंट अशी. ओके, आणि जो आतला पोर्शन आहे तो इरेज करायचा गरज नाही, कारण आता याच्यामध्येच अजून एक सेंटर लाईन येईल. समजतंय ना सगळ्यांना? येस सर. ओके, ही एक सेंटर लाईन आहे ह्या मोठ्या सर्कल साठीची. मोठ्या सर्कलची रेडियस किती आहे? या मोठ्या सर्कलची, आता जो मी मोठा काढला आता, याची रेडियस 34 येईल, कारण हे 68 आहे, म्हणून त्याची 34 घेतली मी. आणि आतला हा जो पोर्शन आहे हा मी आता इरेज करणार आहे. ऍक्च्युली इरेज करायची गरज नाही, कारण इथं हा दिसतोय पूर्णपणे. ठीक आहे, इरेज करायची काही गरज नाही, बरोबर, ठीक आहे. आता याच्यामध्ये परत दुसरा सर्कल असेल ज्याचा डायमीटर 24 आहे, आणि सॉरी, त्याच्या आत एक असेल, हा रेडियस 20 असणारा आणि एक 24 असणारा. म्हणजे इथं जवळपास मला 2 सर्कल अजून याच्यामध्ये दिसतील. बरोबर आहे का? 2 कुठले कळाले? एक हा 20, आता जो काढलाय तो कोणता काढलाय? हा बेसचा काढलाय मी. ओके, त्याच्या आतमध्ये आता दुसरा, आता हे कॉन्सन्ट्रिक होत नाही माझ्याकडं, कारण हे विथ डायमेन्शन काढलेलं नाही मी, त्याच्यामुळं हे कॉन्सन्ट्रिक दिसेना सध्या. But I will try to make it concentric. I think it is okay. आता जो दुसरा सर्कल काढला मी,
त्याचा डायमीटर 40 आहे किंवा रेडियस 20 जो आहे तो इथं दिलेला. आता त्याच्या आत एक आहे अजून, तो आहे 24 चा. तो म्हणजे बरोबर आता इथं असा येईल. समजले हे 3 सर्कल कशाचे आले? एक म्हणजे या बेसचा, ज्याची रेडियस 34 आहे. त्याच्यानंतर दुसरा हा 20 रेडियस असलेला, आणि त्याच्यामध्ये हा तिसरा परत जो होल पाडलेला आहे ज्याचा डायमीटर 24 आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आता ही रिब काढतो मी. ही रिबची किती दिलेली आहे? रिबची विड्थ दिलेली नाही किंवा आलेली नाही तिथं. कुठे दिसते का बघा बरं रिबची विड्थ? फक्त ॲरो दाखवलेला आहे. Okay, we will consider it as 10. 5 millimeter towards this side. And 5 millimeter on another side. हे सर्कल आहेत बघा, लाईन नाही. So this one is the rib. आता अजून 2 सर्कल राहिले छोटे, ज्यांचा डायमीटर 18 आहे. बेस प्लेट मध्ये असणारे हे 2. Similarly towards this side. Okay, so these are the 2 circles. नाही, आता सेंटर चुकला, सेंटरला आला नाही हा. Okay, this is okay ना. So these are the 2 circles. आता याच्यामध्ये अजून काहीतरी राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे कोण सांगेल आता? कोण सांगू शकेल काय राहिले याच्यामध्ये? ही डायग्राम कंप्लीट करण्यासाठी अजून एक गोष्ट राहिलेली आहे याच्यामध्ये. कोण सांगते बघू थांबा, कोणाचा तरी मेसेज आलेला आहे. ओके, गवळी. व्हर्टिकल डॉटेड लाईन. ओके, करेक्ट. कुठली राहिलेली आहे व्हर्टिकल डॉटेड लाईन? कोण सांगताय का? कोण दाखवते का? कोणी तरी बघा, तुम्हाला त्याच्यावर लिहिता येते का बघा बरं? क्लोज केलंय अनोटेशन मी. त्याच्यावरती दाखवता येते का बघा डायग्राम वरती? कोण दाखवते का बघा? तुम्ही काढू शकताय का? ह्या डायग्राम वरती दिसते, काढता येते का तुम्हाला? येस, करेक्ट. अरे डॉटेड लाईन काढायची होती, कोणी कोणी काढली, सर्कल नाही. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना कळालेली आहे. स्क्वेअर मधली. हा, करेक्ट. ओके, तर या ठिकाणी ही दाखवलेली आहे
ही डॉटेड लाईन. डॉटेड लाईन काढा म्हणजे लाईन काढून दाखवा. सर्कल कशाला काढताय वाच. ठीक आहे. सो म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर इथं जी डॉटेड लाईन आहे ही वरून बघितल्यानंतर आपल्याला दिसत नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय काढायचे आहे, डॉटेड लाईन काढायची आहे. because it is invisible in the top view. So this is the top view. तुम्हाला डॉटेड लाईन्स वगैरे डिटेक्ट करता येतात, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सगळं म्हणजे इमॅजिन व्हायला लागले किंवा समजायला लागलेलं आहे सगळं, कुठं डॉटेड यायला पाहिजे, कुठं कंटिन्युअस यायला पाहिजे. Now we will proceed for the side view. साइड व्ह्यू काय, दोन्हीकडून आपल्याला लाईन्स मिळतील, प्रोजेक्शन लाईन, त्याच्यानुसार आपल्याला ड्रॉ करत जायचं आहे. हा थोडासा मी फास्ट करतो, ड्रॉ करतो, नाहीतर हा होणार नाही कंप्लीट आपला. These are the projection lines from the front view. Now I'll take from the top view. I want width from the top view. सेंटर लाईन पण घेतो, त्याचा आपल्याला उपयोग होईल पुढे. जवळजवळ तुम्ही बघाल मी सगळेच पॉइंट्स जास्तीत जास्त प्रोजेक्शन लाईन घेतो, म्हणजे मेजरमेंट करत बसावे लागत नाही परत परत. Then in a upward direction. So these are the projection lines. त्याच्यापैकी सेंटर लाईन काढून घेतो पहिल्यांदा. ही सेंटर लाईन आहे व्हर्टिकल. सेंटर लाईनच्या भोवती बाकीची डायग्राम मी काढू शकतो. ठीक आहे. सो दिस वन इज द सेंटर लाईन. आता बेस प्लेट इथं दिसते. बेस प्लेट पासून काढत जातो मी. ही बेस प्लेट आहे इथं, त्याची हाईट 20 मिलीमीटर आहे.
आणि विड्थ 90 मिलीमीटर, जी मला मोजायची गरज नाही. जर प्रोजेक्शन लाईन मी ॲक्युरेट काढत असेल तर मला इथं 90 मिलीमीटरची बेस प्लेटची विड्थ मिळेल. त्याच्यावरती हा जो सी टाईप ब्रॅकेट आहे वर दिसतोय हा मला फक्त हा इकडची बाजू दिसेल. आता मग ती कुठपर्यंत हाईट आहे ही पण मला दिसते आणि याची विड्थ इकडून मिळते म्हणजे इथपर्यंत. म्हणजे बघा साईड व्ह्यू काढणं किती सोपं जाते. फक्त दिलेल्या लाईन ज्या प्रोजेक्शन लाईन आहेत त्यात जी मेन डायग्रामची लाईन आहे ती फक्त डार्क करत जायचं आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना साईड व्ह्यू लवकर जमत नाही, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये चुकवतात ते. ओके, त्याच्यानंतर इथून इथपर्यंत एक सर्कल आहे. आता हा म्हणजे याचा इथून हा जो आउटसाइड कोन शेप आहे तो from this side it is up to that. ओके, तुम्ही जे डायग्राम काढलेले आहे त्याच्यामध्ये याची साईज, याची विड्थ आणि याची विड्थ एकसारखी दिसेल. ओके, मी हे टेंटेटिव्ह अंदाजे काढलेला असल्यामुळे असं दिसतंय. रिपचं घेतलेलं नाही, सो रिप 5 मिलीमीटर फ्रॉम दिस साइड अप टू दिस and 5 millimeter on this side. So this one is the rib. Now remaining portion is the dotted lines. Dotted lines काढायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये. आता एक म्हणजे हा सर्कल थ्रू आउट डॉटेड दिसेल, तर तो मी पहिल्यांदा काढतो. थ्रू आउट काढताना जिथपर्यंत मटेरियल असणार आहे तिथपर्यंतच तो काढायचा आहे, म्हणजे इथून इथपर्यंत काढायचा आहे. बरोबर आहे का मी काढलेला? अप टू दॅट पॉइंट. इथे एक डॉटेड लाईन येईल, बरोबर आहे? इथे येईल का एक डॉटेड लाईन? डॉटेड लाईन कुठं कुठे येतील तेवढं मला सांगा बरं जरा. साइड व्ह्यू मध्ये एक एक दाखवा पहिल्यांदा. डॉटेड लाईन कुठं कुठे येईल? कमीच काढू? ओके, आय विल ड्रॉ. डॉटेड लाईन्स खूप महत्वाच्या आहेत, त्या समजल्या पाहिजे. इथं एक डॉटेड येईल, त्याच्यानंतर इथं येते, त्याच्यानंतर हा या सर्कलची इथे येते. हा थ्रू आउट होल आहे असं कन्सिडर केलं आपण, इथे येते. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे ह्या सर्कलचे पण आपण घ्यायला हवे होते, ते पण मला वाटतंय इथंच 2 डॉटेड लाईन येतील. इथं हे स्मॉल सर्कल साठीचे डॉटेड लाईन्स आहेत. These are the dotted lines. This one is the side view of this diagram.
If somebody having any problem, please ask me. Roll number